आरपीआयच्या वतीने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास विरोध. तहसीलदारांकडे निवेदन सादर. हिरामणबाई गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणास विरोध दर्शवत कर्जत आरपीआयच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले असून राज्य सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कर्जत तालुक्याच्या वतीने एकमताने पुढील ठराव मंजूर करण्यात आला असून तो आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्याची विनंती तहसीलदारांकडे करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी देण्यात आलेली आहे. तसेच अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, अनुच्छेद 15 उपकलम 4 व 15 उपकलम 5 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी, अनुच्छेद 16 उपकलम 4 मागास वर्गासाठी आरक्षण, अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे उच्चाटन, अनुच्छेद 46 अनुसूचित जाती जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण, अनुच्छेद 341 अनुसूचित जातींची अधिसूचना. या तरतुदी अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. अनुसूचित जाती समाजाने अनेक वर्षांच्या संघर्षातून घटनात्मक हक्क व आरक्षण मिळवलेले आहे. अशा परिस्थितीत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय समाजामध्ये मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा आणि अनुसूचित जातींच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरू शकतो, अशी आमची भूमिका, असे आरपीआय गटाचे म्हणणे आहे. यावेळी हिरामणभाई गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष आरपीआय, मालूशेठ निरगुडा रायगड जिल्हा अध्यक्ष आदिवासी समाज, किशोर गायकवाड कर्जत तालुका संपर्क प्रमुख, अशोक गायकवाड कर्जत तालुका सचिव, प्रेमनाथ जाधव कर्जत तालुका प्रवक्ता आरपीआय, उदय जाधव कर्जत तालुका शहर अध्यक्ष, अलका सोनावणे कर्जत तालुका महिला अध्यक्ष, बबन हसू गायकवाड भारतीय बौद्ध सभा कर्जत तालुका अध्यक्ष, हरिश्चंद्र जाधव सर सामाजिक कार्यकर्ते, संजय जाधव भा कार्यकर्ते, मारुती चव्हाण सरपंच कोंदिवडे, कोमल चंदन शिवे माजी शहर अध्यक्ष नेरळ, रवींद्र जाधव नेरळ शहर अध्यक्ष, प्रवीण गायकवाड आरपीआय कार्यकर्ता, उज्ज्वला सोनावणे आरपीआय कार्यकर्ते, संदीप गायकवाड आरपीआय कार्यकर्ते, मयूर गायकवाड, विशाल गायकवाड, अतुल सोनवणे, सुमित गायकवाड, मुकेश अढाव, विजय गायकवाड कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख आरपीआय आदी मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येणाऱ्या मागण्या: महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये. अनुसूचित जातींची विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी. अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांचे संरक्षण करावे. अनुसूचित जातींच्या हितास बाधा आणणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटक, तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांशी व्यापक चर्चा करावी. हे निवेदन शासनाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जतच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आणि सर्व धार्मिक संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या उपवर्गीकरणाच्या निवेदनासंदर्भात शासनाची जी धोरणं आहेत, शासन पहिला मराठी ओबीसीमध्ये भांडणं लावली, दुसरी आदिवासींमध्ये भांडणं लावली आणि तिसरी एससीमध्ये म्हणजे जातीमध्ये भांडण लावायचं जे काम आहे ते या शासनाने थांबवलं पाहिजे. जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रभर याचं प्रतिसाद उमटतील आणि मोठ्या जातीय दंगे होण्याचा संभव आहे. तरी आमची एक या शासनाला विनंती आहे तर रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आम्ही जो निवेदन दिलं आहे ते तुम्ही राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवा आणि त्यामध्ये आमच्या ज्या तक्रारी आहेत ते तुम्ही तिथपर्यंत त्यांना सादर करा. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी सांगितलेलं आहे की जनगणना झाल्यानंतर तुम्हाला जो उपवर्गीकरणाचा जो घाट घालायचा आहे तो घाट घाला. पण त्या साहेबांच्या विषयाचा विषांतर केलं गेलेलं आहे. पण साहेबांनी आज अख्ख्या महाराष्ट्राभर सर्व तहसील असतील, जिल्हे असतील, शहर असतील, सर्वांच्या वतीने महाराष्ट्रभर निवेदन आंदोलन करण्याचं आज 27 तारखेला जे नियोजन केलं आहे त्या संदर्भात आम्ही आज तहसीलदार पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर केलं आहे. तरी शासनाने ह्या
असं काय उपवर्गीकरण करू नये हीच आमची त्यांना विनंती आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सरकारतर्फे उपवर्गीकरणाचा घाट जो घातलेला आहे त्याला पूर्ण समाजाचा अजिबात पाठिंबा नाही आहे आणि सगळ्या समाजाचा विरोध आहे. तर या संदर्भात आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे. आमच्या ज्या प्रामुख्याने 4 मोठ्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला सांगतो. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये. अनुसूचित जातींसाठी विद्यमान आरक्षण व्यवस्था कायम ठेवावी. अनुसूचित जातींच्या घटनात्मक हक्कांचे आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांचे संरक्षण करावे आणि अनुसूचित जातींच्या हितास बाधा आणणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटक, तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांची व्यापक चर्चा करावी. म्हणजे हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे सरकारने. जरी तुम्हाला उपवर्गीकरण करायचं असेल तरी या सगळ्या घटनांचा किंवा या सगळ्या मुद्द्यांचा पहिले विचार करावा आणि त्यानंतरच या संदर्भात जो काय निर्णय आहे तो घ्यावा. तर याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. या संदर्भात RPI पक्षाच्या वतीने कर्जत तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी उपवर्गीकरणासंदर्भात शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून या तालुक्याचे प्रमुख माननीय तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनापर्यंत हा निवेदन पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे की उपवर्गीकरण करू नये आणि तसं जर झालं तर समाजामध्ये वादविवाद होतील आणि समाजामधील जी एकोप्याची भावना आहे ती राहणार नाही. अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे शासनाने निर्णय घेऊ नये. जसे संविधानिक जो आरक्षण दिलेलं आहे त्या पद्धतीने जसं आरक्षण घ्यावे अशी विनंती वजा मागणी ह्या माध्यमातून आपण करत आहोत. 1 ऑगस्ट 24 रोजी माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला की या महाराष्ट्राचं अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचं योग्य आहे, परंतु घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. आर्टिकल 341नुसार अनुसूचित जातींचं वर्गीकरण हे 59 जातींचं वर्गीकरण 13% केलेलं आहे. आणि मग घटनेमध्ये एका जातीला जर आरक्षण दिलं गेलं तर ह्या वर्गीकरणाचं आणि ह्या आरक्षणाचं पूर्ण उल्लंघन होईल असं घटनेने नमूद केलेलं आहे. आणि म्हणून या जातीमध्ये नवबौद्धामध्ये जर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जवळजवळ 1 कोटीची आहे, मातंगाची लोकसंख्या 24 लाख आहे, चर्मकारांची लोकसंख्या 12 लाख आहे आणि इतर 12 लाख आहे, अशी एकूण जर लोकसंख्या धरली तर महाराष्ट्रामध्ये 1,75,00,000 लोकसंख्या आहे. त्या 1,75,00,000 59 जातींमध्ये 13% आरक्षण आहे. हे कायम राहावं याचं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण करण्यात येऊ नये. आणि जर करण्यात आलं असेल आणि लोकसंख्येनुसार जर वर्गीकरण केलं तर आमच्या नवबौद्ध महाजातीला त्या ठिकाणी 8% वर्गीकरण मिळू शकतं, धर्मकारांना 1.5% वर्गीकरण मिळू शकतं आणि मतंगांना सुद्धा 1.5% मिळू शकतं. अशा प्रकारे वर्गीकरण जर केलं, व्हेरिफिकेशन केलं तर या महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण केलं तर या आरक्षणाला त्यामध्ये बाधा येते. आणि त्यानंतर सरकारचं असं म्हणणं आहे की बौद्ध समाजाचं आपण क्रिमिनल लावू शकतो, परंतु घटनेमध्ये साहेब कोणत्याही प्रकारची तरतूद क्रिमिनल लावा असं कुठेही म्हणलेलं नाही. आणि जर बदल समितीने असा अहवाल दिला असेल तो बाकीचा अहवाल त्यांनी घेऊन अहवाल दिलेला आहे, हा तातूरमात्र अहवाल आहे. हा अहवाल आम्हाला मान्य नाही. जर यासाठी आम्ही जर महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या हरकती घेतलेल्या आहेत तर त्या हरकतींचं निरसन झालं आहे का? नाही झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल तरी या ठिकाणी संविधान सर्वोच्च आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे अधिकरण किंवा हे वर्गीकरण होऊ नये अशी आमची कर्जत तालुका RPIच्या वतीने मागणी आहे. जय भीम, धन्यवाद. आम्ही RPI आठवले गट यांच्या वतीने तहसीलला निवेदन देण्यात आलं होतं या उपवर्गीकरणाच्या विरोधात. कारण उपवर्गीकरण हे आम्हाला कुणालाच मान्य नाही आहे. कारण यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि मातंग समाजाचे ते आरक्षण त्यांना आरक्षण मिळणार नाही. आणि या संदर्भाचं निवेदन आम्ही तालुक्याच्या वतीने आणि महिला आघाडीच्या वतीने तहसीलला देण्यात आलेलं आहे. त्याच्या वतीने तसेच सर्व धार्मिक संघटना, सर्व बहुजनाच्या वतीने तहसीलदार ऑफिसमध्ये जे निवेदन देण्यात आलं आहे, जे शासनाने उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे त्यामध्ये जर हा उपवर्गीकरण किंवा अवकरणाचा हे जर विषय जर त्यांनी लागू केला तर आमच्या बहुजन वर्गातील मागासवर्गीय जातीतील एकमेकाचे तेढ निर्माण होईल. तेव्हा आपला आणि त्याचप्रमाणे ह्या संविधानाचे विरोधच हे धोरण आहे. शासनाला अशी विनंती करण्यात येत आहे की या उपकरणीकरणाचं नियोजन तुम्ही करू नये अशी पुन्हा एकदा शासनाला विनंती करून इथे थांबतो. जय भीम, नमो.